नमस्कार. श्री रमेश बावकर लिखित ज्ञानतेचं देव ही श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 13व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. दिवाळी संपली, कार्तिक उगवला. रुक्मिणीला तिचे शरीर जड झाले होते. विठ्ठलपंतांनाच आता चुलीपुढे पाहावे लागत होते. गौरी स्वयंपाक करायला तयार होती, पण विठ्ठलपंतच तिला त्रास देत नसत. असेच एके दिवशी विठ्ठलपंतांची गडबड पाहून गौरी म्हणाली, दादा तुम्ही कशापायी चुलीपुढे बसताय? मी टाकून देऊ का 4 भाकरी? बघा तुम्हाला चालत असतील तर देईनच म्हणते. गौरी, अगं गावातील ब्राह्मणांना तुमचा स्पर्श चालतो, त्यांच्या घरातून तुमची ये जा चालते, पण आमचे साधे दर्शनही चालत नाही, सावलीही चालत नाही, लगेच विटाळ होतो. मग खरे तर तुलाच आमच्या हातचे चालायचे नाही, होय ना? दादा, गावातील बामणं काय आहे ती मला ठाव आहे. त्यांना पोरी बायांच्या हातचं समजा चालतं, पण बाप्या लोकांचं काय बी चालत नाही बघा. गौरी थोडी असमंजस होती. आपण काय बोलतो हे तिला समजले नाही, पण मग विठ्ठलपंतांनीच विषय मूळ पदावर आणला. गौरी, तू निवृत्ती ज्ञानाला सांभाळतेस ना, तू तेच काम कर. मी हे चुलीपुढचे काम करीन. शिवाय निवृत्ती ज्ञाना तुझ्या जवळच छान खेळतात, त्यांना तू खूप आवडतेस म्हणून तूच त्यांना खेळवत जा. गौरीला हे कौतुकाचे शब्द ऐकून खूप बरे वाटले, आनंद झाला. स्वयंपाकाचा विषय ती विसरून गेली. निवृत्ती व ज्ञानाला ती खेळवू लागली. भिक्षांदेहीमध्ये काही तयार अन्न मिळे तर काही शिधा मिळे. शिधा पुरेसा साठला जाई तेव्हा विठ्ठलपंत घरीच स्वयंपाक करीत. दिवस उगवत होता आणि मावळतही होता. असाच एक दिवस पुढे सरकत होता आणि आज कार्तिकेची पौर्णिमा उगवली होती. ब्राह्ममुहूर्तावर विठ्ठलपंतांना जाग आली. त्याने रुक्मिणीकडे पाहिले. तिला शांत झोप लागल्याचे दिसत होते. विठ्ठलपंताचा दिनक्रम सुरू झाला. इंद्रायणी स्नान करून ते जरा उंबरठ्यावर उभे राहिले. पूर्व दिशेच्या राहुळी उषादेवीचा पदन्यास झालेला होता. विठ्ठलपंतांनी हात जोडले व खालील अर्थाची ऋग्वेदातील उषास्तवनाची एक ऋचा म्हटली. उषादेवी भक्ता करुणी दिदले जागृत तरी, पूजा याज्ञिकाला यजन सुरभक्ता जगभरी. धना इच्छुकांना धन तर जना कर्म पदरी, दिले क्षात्रियाला नियम गतिमुक्तास भुवरी. विठ्ठलपंतांनी नमस्कार केला, पण तेवढ्यात त्यांना पहिल्या रुचेसारखीच दुसरी रुचा आठवली, म्हणून त्यांनी तीही म्हटली. विश्वातील जनास दे उठवणी कर्मास देवी उषा, क्षत्रियानि करा पराक्रम तसे सृष्टीवरी शासना. उद्योगा करुणी विपुल मिळवा वैश्या विविधा धना, शूद्रांनी परिचारिकांनी यजना यज्ञासही ब्राह्मणा. परमेश्वराचे ध्यान करून विठ्ठलपंतांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा पूर्व क्षितिजाला लाली चढली होती. अनिमिष नेत्रांनी ते सृष्टीचे सौंदर्य न्याहाळत होते. सूर्याचे किरण डोळ्यात ऊब देऊ लागले तेव्हा त्यांची भावसमाधी उतरली. त्यांनी सूर्याचे नारिंगी बिंब पाहिले व त्यांना खालील अर्थाची ऋग्वेदातील सूर्यसूक्ताची ऋचा आठवली. आज त्यांनी ती ऋचा केवळ म्हटली नाही तर गायली. निर्मात्या सुजनास पालक जगा त्रिलोक हे अंजभा, सेवा स्तोत्र रूपान सर्व करीतो देवात्मका अंजभा. होणाऱ्यानी अहोनिशा उदित तू सत्यकृत्यकारी पपी, या आम्ही नियमी तमारी करीतो सेवा गतीच्या पपी. प्राणीसृष्टी पिता प्रसिद्ध असतो तो देव हा अंजभा, गाथा कीर्ती करुणी ऐकवू तया सेवा मने अंजभा. विठ्ठलपंतांनी नम्र भावे हात जोडले व ते झोपडीकडे वळाले. झोपडीत शिरताच विठ्ठलपंतांनी पाहिले रुक्मिणी चूल पेटवण्याच्या प्रयत्नात होती. विठ्ठलपंत घाईने पुढे झाले. ते रुक्मिणीला म्हणाले, हे काय, कसलीच घाई झाली आहे तुला? तू आता येथे यायचे नाही म्हणून मी तुला सांगितले होते ना. असे म्हणून त्यांनी रुक्मिणीला उठवून तिला अंथरुणावर नेऊन बसवले. दोन्ही मुले उठलेलीच होती. निवृत्ती लहानग्या ज्ञानाला खेळवत होता. विठ्ठलपंतांनी चूल पेटवून पाणी गरम करायला ठेवले. दिवसभर विठ्ठलपंतांचे काम चालू होते. गौरी मुलांना खेळवत होती. निवृत्ती निरनिराळे श्लोक स्तोत्रे गाणी गौरीला म्हणून दाखवत होता. मधूनच गौरी म्हणायची, निवृत्ती दादा कशी पोपटावाणी बडबड करतोय, मला तर बाई यातले एक शुद्धबी कळत नाही. लई शाना आहे निवृत्ती दादा. सावल्या पूर्वेकडे मोठ्या होऊ लागल्या होत्या. रुक्मिणी अस्वस्थ होती. ती दमलेल्या आवाजात म्हणाली, अहो काय म्हणतेस रुक्मिणी? आज तिथी काय असेल बरं? आज पौर्णिमा आहे. असू द्या, गौरीच्या आईला बोलावून आणावेच लागेल असे दिसते. आज माझं काही खरं नाही. ठीक आहे, जातो मी बोलवायला.
दादा तुम्ही कशा पायी जाता? मी जाते ना पळत आणि येते. आणि गौरी उठलीसुद्धा व गेली पळत. विठ्ठलपंतांनी पाहिले, ज्ञाना गौरी गेलेल्या दिशेला पाहून टाळ्या वाजवत होता व निवृत्ती त्याच्याकडे पाहून हसत होता. सूर्य मावळला असला तरी पौर्णिमेच्या चंद्राने प्रकाशाचा शिडकावा करून हवेत थंडावा व चैतन्य निर्माण केले होते. वातावरण प्रसन्न होते. विठ्ठलपंत निवृत्ती ज्ञानाला घेऊन बाहेर अंगणात बसले होते. आकाशातील चंद्र पाहून निवृत्ती चंद्राचे गाणे म्हणत होता, तर ज्ञाना विठ्ठलपंतांना चंद्र दाखवत होता. विठ्ठलपंतांचे चित्त रुक्मिणीच्या सुटण्याकडे लागले होते. त्यामुळे ज्ञानदेव चंद्र दाखवत आहे याकडे त्यांचे लक्ष नव्हते. शेवटी ज्ञानदेवाने विठ्ठलपंतांची हनुवटी धरून चंद्राकडे वळवली व मान वर करून त्याने चंद्राकडे बोट दाखवले. विठ्ठलपंत म्हणाले, होय ज्ञानदेवा, तो चांदोबा आहे. पहा कसा गोल व पांढरा शुभ्र आहे की नाही छान छान? ज्ञानदेवाने मान हलवली व म्हणाला, चांदोबा छान छान गोल गोल. पुन्हा विठ्ठलपंत झोपडीच्या दाराच्या दिशेने पाहू लागले. पण त्यांना जास्त वेळ वाट पाहावी लागली नाही. थोड्याच वेळात गौरी धावत आली. दादा, आई म्हणाली, मुलगा झाला. आणि तिने ज्ञानाला उचलून घेतले व ती त्याच्याशी खेळू लागली. विठ्ठलपंताने निवृत्तीला जवळ घेतले व ते म्हणाले, निवृत्ती आज काय आहे? बाबा, आज पौर्णिमा आहे, कारण आज चंद्र गोल आहे. विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती, आता कोणता मास चालू आहे? बाबा, कार्तिक मास चालू आहे. बाबा, म्हणजे ही कार्तिक पौर्णिमा म्हणायची ना? होय निवृत्ती. तोवर विठ्ठलपंतांना आत बोलवणे आले. निवृत्तीला घेऊन विठ्ठलपंत झोपडीत शिरले. त्यांच्यासमोर गौरीच्या आईने दुपट्यात गुंडाळलेले एक बाळ धरले. विठ्ठलपंतांनी त्या बाळाला हातात घेतले. डोळे गच्च मिटून ते बाळ झोपलेले होते. विठ्ठलपंतांनी त्या बाळाला हृदयाशी धरले व परत गौरीच्या आईकडे दिले. गौरीच्या आईने ते पडदा नेले. निवृत्ती हे सर्व पाहत होता. आपल्या घरात एक नवीन बाळाचे आगमन होणार आहे याची त्याला कल्पना दिली गेली होती. तेच बहुतेक हे बाळ असावे अशी निवृत्तीची बालबुद्धी विचार करत होती. दुपारची वेळ होती. वातावरणात किंचित गारठा होता. निवृत्ती, ज्ञाना झोपलेले होते. लहान बाळ रुक्मिणीच्या शेजारी झोपलेला होता. विठ्ठलपंत कसले तरी नामस्मरण चिंतन करत होते. आठवतील ती स्तोत्रे व वेदातील ऋचा, उपनिषदातील मंत्र ते म्हणत बसत. पूर्व किंवा पश्चिमेला तोंड करून व ताट बसून ते मंत्र म्हणत होते. दीर्घ ऱ्हस्व स्वराप्रमाणे माना हलवून व हात खालीवर करून ते तालात म्हणत होते. कोणाला त्रास होऊ नये म्हणून ते खालच्या स्वरात म्हणत होते. रुक्मिणीला ऐकण्याची इच्छा झाली म्हणून तिने सांगितल्यावर विठ्ठलपंतांनी स्वर वाढवला. कारण ज्या पद्धतीने ते म्हणत होते ते शब्द व स्वर कानाला गोड लागत होते. विठ्ठलपंतांचे पठण चालू होते व रुक्मिणी एकाग्र चित्ताने ऐकत होती. विठ्ठलपंतांचे पठण थांबले. रुक्मिणीची तंद्रीही भंग पावली. अहो, काय म्हणतेस? मला काहीतरी सांगताय ना? मागे सांगितलेला विषय अर्धवट राहिल्यासारखा वाटतोय. कोणता म्हणतेस? रजोगुणाच्या उत्कर्षाच्या वेळी मनुष्याच्या ठिकाणी उद्भवणारे विकार आपण मला सांगितले. पण त्याने स्वतःला विकास करून घेणे असल्यास काय करावे याची माहिती मला सांगावी. हो, तो विषय तेथेच थांबला होता खरा. तर रुक्मिणी, त्याच्या पुढचा भाग असा आहे की आत्मविकासाची इच्छा धरणाऱ्या साधकाने कर्मयोगापासून सुरुवात करावयास पाहिजे. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोगाचे आचरण. रुक्मिणी, शरीर धारण केलेल्या प्रत्येकाला कर्मे करावीच लागतात. ती कर्मे त्याच्या वर्णाश्रमाला आवश्यक अशी असतात. ती कर्मे करावीच लागतात. ती कर्मे केल्यावाचून त्या साधकाची सुटका होत नसते. पण तमोगुणाची वृद्धी झालेले पुरुष कर्मे टाळतात. रजोगुणाचे प्राबल्य झालेले पुरुष कर्माचे आचरण करतात पण त्यापासून फळाची अपेक्षा करतात व सत्वगुणाचा उत्कर्ष झालेले पुरुष कर्तव्यनिष्ठ होऊन ती कर्मे करतात. म्हणजे कर्म हे जीवनाचे सूत्र आहे. पण ते कर्म करण्याचे कौशल्य सत्वगुणी पुरुषाजवळ असते. तमोगुणी पुरुष विहित कर्माचे आचरण टाळून व रजोगुणी कर्मामध्ये फलासक्ती ठेवून जन्ममरणाच्या बंधनात पडतो व दुःख भोगतो. पण सत्वगुणी विहित कर्माचे आचरण कर्तव्यनिष्ठेने फलासक्ती विरहित करून व कर्मफले ईश्वरार्पण करून कर्मबंधनातून तसेच जन्ममरणाच्या चक्रातून हळूहळू सुटून जातात. कर्तव्यनिष्ठेची भावना ही लोभ, मत्सर आदी विकारांना दूर ठेवते, तर पुरुषाला ही भावना परमेश्वराजवळ घेऊन जाते. रुक्मिणी, रजोगुणातून सत्वगुणात पुरुषाचे लवकर परिवर्तन होत नाही.
सुखाच्या मागे लागलेला रजोगुणी पुरुष हा देहाच्या सुखासाठी विषयांमध्ये सुख पाहत असतो. फुलपाखरे जशी अनेक फुलांमधून मध गोळा करतात, त्याप्रमाणे रजोगुणी हा विविध विषयांपासून सुखाची अपेक्षा करत असतो. पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याला सुख मिळत नाही. त्यामुळे त्याला अनेक प्रकारची दुःखे भोगावी लागतात. ज्यावेळी एका विषयामधून सुख मिळत नाही याची खात्री होते, तेव्हा तो पुरुष दुसऱ्या विषयाकडे वळतो व तेथेही सुखाचा अनुभव येत नाही, तेव्हा तिसऱ्या विषयाकडे वळतो. शेवटी सुखाची प्राप्ती न झाल्यामुळे जेव्हा विषय न बदलण्याची धारणा होते, त्याला साम्यावस्था म्हणतात. रुक्मिणी अशी साम्यावस्था प्रत्येक विषयात येत गेली की त्याला ज्ञान प्राप्त होते व विषयाची निवृत्ती होते. हा प्रकार कसा आहे? याला दृष्टांत असा आहे. झाड वाढते तशी त्याची मुळे खोल जातात व मुळे खोल गेली तसे झाड वाढत जाते. तसे निवृत्ती व ज्ञानाचे आहे. जसजसे ज्ञान वाढते तशी निवृत्ती येते व जसजशी निवृत्ती येते तसतसे ज्ञान वाढते. पण या गोष्टी होत असताना एक गोष्ट नकळत होत जाते आणि ती म्हणजे साधक आत्मविकासाची एक एक पायरी चढून ब्रह्मप्राप्तीचा जणू सोपानच चढत असतो. या सततच्या उपासनेने, ध्यानधारणेने, चिंतन मननाने सत्वगुणाच्याही पलीकडे जातो. गीतेत त्याला गुणातीत म्हटले आहे. रुक्मिणीला काहीतरी आठवल्याने ती मध्येच म्हणाली, अहो, माझ्या मनात आता एक विचार येऊन गेला. तुम्ही निवृत्तीनंतर ज्ञान व ज्ञानानंतर निवृत्ती ही जी अवस्था वर्णन केली आहे, त्याला तुम्ही ब्रह्मप्राप्तीचं सोपान म्हटले आहे. मला तसं काही कळत नाही, पण वाटलं म्हणून सांगते. तुम्हाला कसं वाटलं आपल्या या बाळाचं नाव सोपान? कारण की आपला मोठा निवृत्ती आहे, तर दुसरा ज्ञान आहे, तर तिसरा सोपान असावा. रुक्मिणी, खरोखरच तुझी कल्पना एकदम बरोबर आहे. आपण बाळाचं नाव सोपानच ठेवूयात. विठ्ठलपंतांची संमती ऐकून रुक्मिणीला खूप आनंद झाला. निवृत्ती ज्ञानाला खेळवता खेळवता गौरी काही आठवल्यासारखे म्हणून रुक्मिणीला म्हणाली, अक्का, अहो विसरलेच की मी. काय विसरलीस गौरी? अहो, बाळाचं नाव उद्या ठेवायचं आहे ना व, म्हणून बाळाची गावातली आजी विचारत होती. म्या म्हणलं ठेवायचं असेल तर मला काही सांगितलं नाही म्हणून. बरं, हे येऊ देत मग सांगेन. थोड्याच वेळात विठ्ठलपंत आले. रुक्मिणीने उमाबाईंचा निरोप विठ्ठलपंतांच्या कानावर घातला. विठ्ठलपंत म्हणाले, रुक्मिणी, तुला परिस्थितीची चांगली कल्पना आहे. मागच्या ज्ञानाच्या वेळेला लोकांनीच पुढाकार घेऊन जरा फुलाच्या माळा वगैरे लावल्या होत्या, तरी त्याचे पडसाद माझ्या कानावर कितीतरी दिवस येत होते. परमेश्वराचीच इच्छा म्हणून आपले जीवन चालू आहे. म्हणून मी परमेश्वराचीच इच्छा म्हणून ज्ञानाच्या वेळेचा सोहळा लोकांनी केला तरी गप्प बसलो. पण मला वाटते उगाच लोकांच्याही डोळ्यावर यायला नको. आपण जसे निवृत्तीचे नाव ठेवले तसे घरच्या घरी या बाळाचे नाव ठेवूया. मला वाटते ते सांगितले. आता तुझे तू ठरव काय करायचे ते. आपण काय म्हणता ते मला समजलं. मी सांगेन काय त्या आईला. आपण निश्चिंत असावे. दुसऱ्या दिवशी 12च्या दिवशी सकाळीच उमाबाई आल्या. गौरी, गौरीची आई एवढीच बाहेरची माणसे होती. बाळाला पाळण्यात घालण्यात आले. उमाबाईंनी कानात कुर्र करून नाव सांगितले, सोपान, आणि बाळाचे नामकरण झाले. उमाबाईंनी सर्व शिधा आणला होता तो शिजवून दिला व त्या न जेवताच जाऊ लागल्या. जाताना उमाबाई रुक्मिणीला म्हणाल्या, इकडच्याचा जीव तिळतिळ तुटतोय रुक्मिणी, तुझी ही अवस्था पाहून. घरात आमापाये पण खायला कोणी नाही आणि तुझे घर लेकरा बाळांनी भरले तर भिक्षेवर जगण्याची पाळी येते. देव हसत असेल असं वाटतं. काय करावं हेच समजत नाही. उमाबाईंच्या डोळ्यांना पाण्याची धार लागली. रुक्मिणी म्हणाली, आई, दैव हसतं पण केव्हा? आपण रडलं तर. पण आपणच हसलं तर दैवाची फजिती होते. त्याला तोंड दाखवता येत नाही म्हणून आपण हसायचं. रुक्मिणी, तू शिकलीस बाई हसायला या परिस्थितीतही. मला नाही जमत अजून. अजूनही आम्हाला तुझी आठवण येते तेव्हा डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहतात. आई, या गोष्टी खऱ्यातच सगळ्याच परमेश्वरी इच्छेने झालेल्या आहेत. त्याचा स्वीकार करण्यातच आपले कल्याण आहे. म्हणून आहे त्यात आनंद मानायचा. मग पूज बरं तुझे डोळे आणि बाबांना सांग की मी आनंदात आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. परमेश्वर सर्वसमर्थ आहे. बरं बाई, येते आता, असे म्हणून उमाबाई निघून गेल्या. उमाबाईंनी केलेल्या स्वयंपाकाचा सर्वांनी आस्वाद घेतला. आता निवृत्ती ज्ञानाला एक नवीन बाळाची सोबत झाली. त्यांच्या खेळाला एक खेळगडी आला.
काळ कोणासाठी थांबत नाही, त्याची गती चालूच असते. प्रकरण 14. निवृत्ती ज्ञानदेव सोपान. शिव विष्णू ब्रह्मदेव. भगवान शिवांनी दिलेल्या दृष्टांतानुसार या तिघांनी दोघांचेही जीवन कृतार्थ केले. निवृत्तीचे वागणे, बोलणे, बुद्धिमत्ता यावरून तो दृष्टांत केवळ कल्पनेचा भास नव्हता हे तर पक्केच झाले होते. श्री शिवाची ध्यानाची पद्धत बरोबर निवृत्तीमध्ये उतरलेली होती. थोडे काही शिकवले की त्याचे पाठांतर, चिंतन व मनन करण्यासाठी निवृत्ती नेहमी झोपडीतील एका कोपऱ्यात डोळे मिटून बसत असतो. निवृत्ती डोळे मिटून बसला की ज्ञाना लहानग्या सोपानाला खेळवत बसायचा. रुक्मिणी मध्येच कधी कधी ज्ञानाला सांगायची, ज्ञाना बाहेरून लाकडाचा तुकडा आणून देतोस का बरं बाळ? असे रुक्मिणीने सांगितले की ज्ञाना पळत जाऊन लाकडाचा तुकडा आणून रुक्मिणीच्या हाती देई. मग रुक्मिणी तसेच त्याला जवळ घेई, त्याच्या मस्तकाचे अवघ्राण करी व म्हणे, शहाणी आहेत हो ही बाळे माझी, पण यांच्या नशिबे काय आहे हे परमेश्वरालाच माहीत. परमेश्वर खरं तर राजमहालात जन्माला येतो. राम, श्रीकृष्ण ऐश्वर्य, संपत्ती, मान, सन्मान यांनी युक्त होते. हे परमेश्वराचे खरे स्वरूप. 10व्या अध्यायात नाही का भगवंत म्हणाले की जेथे जेथे संपत्ती, दया, ऐश्वर्य व सत्ता असेल तेथे मी आहे म्हणून. मग परमेश्वराला हे काय डोहाळे आठवले की त्यांना या चंद्रमौळी झोपडीत जन्म घेण्याची इच्छा व्हावी आणि शिवाय पुढे या ब्राह्मणाचे अपमानकारक अपशब्द सहन करावे लागतील ते वेगळेच. विठ्ठलपंतांनी रुक्मिणीचे विचार ऐकले आणि ते म्हणाले, रुक्मिणी, परमेश्वराची माया अगदी अजब आहे. आपणाला त्याचा उद्देश लक्षात येत नाही. या सर्व सृष्टीचे संयोजन करणारा परमेश्वर स्वतः जन्म घेताना कधीतरी चुकेल का? पाहू काय होते ते पुढे. विठ्ठलपंत भिक्षेसाठी झोळी घेऊन निघाले. वरील विषयांचा विचार करताना त्यांचे देहभान हरपून गेले होते. भविष्यकाळाचा अंधार त्यांच्या डोळ्यापुढे दाटून आला होता आणि त्यामुळे कदाचित त्यांना डोळे उघडे असूनही पुढील काहीच दिसत नव्हते. विसोबा आज सकाळपासून अस्वस्थ होते. विठ्ठलपंतांना 3रा मुलगा झाला होता. विठ्ठलपंतांचे जीवन अलंकापुरीच्या ब्राह्मणांशिवाय ठीक चालले होते. विठ्ठलपंतांनी मात्र मागे महादेव भट्टाबरोबर सिद्धेश्वराच्या देवळात दर्शन घेण्यासाठी वाद घातला होता, पण त्यावेळेपासून ते कोणाशी वाद करत नसत. सर्वांशी नम्रतेने वागायचे. ब्राह्मण हे भूदेव असून ते बोलतील ते खाली मान घालून ऐकून घ्यायचे. असे वागले तरच कधी काळी त्यांना दया येऊन ते आपल्या मुलांना चांगले वागवतील अशी आशा विठ्ठलपंत बाळगून होते. वादाने शब्द वाढतो व अकारण वैरभावना दृढ होण्याला कारण होते, पण त्यामुळे झाले उलटेच. विसोबा, महादेव भट्ट वगैरे वादप्रिय मंडळींची वादाची हौस भागत नव्हती. विठ्ठलपंतांना 3रा मुलगा होऊन बरेच दिवस झाले तरी विठ्ठलपंत दिसले नव्हते. त्यामुळे या मंडळींना विठ्ठलपंतांच्या संसारावर कोरडे ओढायला संधी मिळाली नव्हती आणि त्यामुळे विसोबा अस्वस्थ होते. विठ्ठलपंतांच्या भिक्षेची वेळ साधून विसोबा बाहेर पडत, तर विठ्ठलपंत वाद नको म्हणून वेगळ्या वेळी बाहेर पडून या लोकांना टाळत होते. पण आज विसोबा या विचाराने अस्वस्थ व विठ्ठलपंत भविष्याच्या अंधारात हरवून गेलेले, त्यामुळे दोघांनाही रस्त्याचे भान नव्हते. शेवटी जो परिणाम व्हायचा तोच झाला. दोघेही एकमेकांवर धडकले. दोघेही बेसावध असल्यामुळे धडक जोरात बसली. दोघेही दूरवर धुळीत पडले. विसोबाची पगडी दूरवर गडगडत गेली. प्रथमतः कोणालाच काय झाले ते समजले नाही. मग थोड्या वेळाने दोघेही सावध झाले. त्यातल्या त्यात प्रथम विठ्ठलपंत सावरले. ते झटपट उठले. अंगाला कपड्याला लागलेली धूळ त्यांनी झटकली व त्यांनी वर पाहिले तो त्यांना विसोबा धुळीत पडलेले दिसले. ते उठले व धावले. त्यांनी विसोबांना दंडाला धरून उठवले. तसेच धावत जाऊन त्यांची पगडी ते घेऊन आले. स्वतःच्या धोतराने त्यांनी पगडीवरील धूळ झटकली व ती विसोबांच्या मस्तकी ठेवली. आता विसोबा सावध झाले. कोण? विठ्ठलपंत? अहो, एवढी कसली धुंदी चढली आहे तुमच्या डोळ्यावर की जेणेकरून तुम्हाला रस्त्यावरील माणसेही दिसेनाशी झाली आहेत? डुकरासारखी पोरांची लेंडारे वाढवली म्हणजे काय मोठा पराक्रम केला असे वाटते की काय तुम्हाला? अहो, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात येण्याची एक चूक केलीत आणि आता पोऱ्यांची संख्या वाढवून त्या चुकात भर कशाला घालताय? सर्व समाज तुम्हाला संन्यासाच्या पोराबळांनी भरून टाकायचे की काय? शिवशिव. सकाळी सकाळी तोंड दाखवलेत ते दाखवलेत आणि वर शिवलात. विठ्ठलपंत यावर काय म्हणतात याची विसोबा वाट पाहत होते. पण विठ्ठलपंत नम्रपणे हात जोडून एवढेच म्हणाले,
क्षमस्व. अहो, क्षमस्व म्हटले म्हणजे सर्व झाले की काय? मग मी काय करावे अशी आपली अपेक्षा आहे? आपले मळलेले कपडे धुवून देऊ का? विसोबांना वाटले विठ्ठलपंत रागावतील, आपल्याशी वाद घालतील. पण विठ्ठलपंतांनी पवित्रा बदलल्याने विसोबांची तोंडसूक घेण्याची इच्छा अर्धवटच राहिली. विसोबा चिडून म्हणाले, काही नको, झाला एवढा विटाळ पुरे झाला. जरा डोळे उघडे ठेवून चालत जा म्हणजे झालं. आणि विसोबा तरातरा निघून गेले. विसोबांनी महादेव भट्टांच्या घराची पायरी चढली. महादेव भट्ट जणू त्यांचीच वाट पाहत होते. महादेव भट्ट विसोबांना पाहून म्हणाले, या या विसोबा, 1 सप्ताह झाला आपले दर्शन नाही. म्हटले तब्येत बरी नाही की काय? विसोबा महादेव भट्टांच्या शेजारी लोडाला टेकून बसत म्हणाले, छे हो, तब्येतीला काय धाड भरली आहे? हेच ते किरकोळ कामात दिवस कसा जातो तेच कळत नाही. खरं आहे हो. आणि महादेवाचे लक्ष विसोबांच्या धोत्राच्या सोग्याकडे गेले. तेथे धुळीचा पट्टा होता. महादेव त्याला झाडत म्हणाले, विसोबा हे काय? धोत्रावर धूळ कसली आहे? झाले, विषयाला तोंड फुटले. विसोबांचा चेहरा एकदम लाल झाला. महादेवांनी ते पाहिले व ते घाबरले. स्वतःला सावरत महादेव म्हणाले, विसोबा, मी आपले सहज विचारले हो. राग आला असला क्षमा करा. महादेव भट्ट, अहो राग तुमचा आला नाही. महादेवांना हायसे वाटले. त्यांनी विचारले, विसोबा, मग झाले तरी काय असे राग येण्यासारखे? शिव शिव, सकाळीच इकडे येताना त्या आंधळ्या विठ्ठलपंतांनी. हा कोण आंधळा विठ्ठलपंत? आपल्या गावात नवीन? अहो आंधळा नाही, पण डोळ्यावर कातडे ओढून चालणारा तो संन्यासी विठ्ठलपंत हो. हां हां, त्याचं काय? त्याला म्हणे 3रा मुलगा झालाय. अहो महादेव भट्ट, पोरं व्हायला का अक्कल लागतीये? कुत्रीला सुद्धा एका वेळी 6 पिल्ले होतात. मग या रागाचे मूळ व या कपड्यावरील धुळीचे रहस्य तरी कळू द्या आम्हाला. सांगतो. जरा अंमळ विश्रांती घ्या, बरेच थकलेले दिसताय. आणि महादेवांनी स्वयंपाकघराकडे तोंड करून मोठ्या आवाजात म्हटले, अहो ऐकताय काय? स्वयंपाकघरातून आवाज आला, हो हो ऐकते मी सर, बोला पुढे. जरा दुधाचे 2 पेले पाठवताय का बाहेर? आतून काहीच उत्तर आले नाही. पण थोड्याच वेळात दुधाचे 2 पेले बाहेर आले. दुधाचा 1 घोट घेऊन महादेव म्हणाले, हां बोला विसोबा. दुधाचा पेला तोंडचा काढून विसोबा म्हणाले, अहो शिंच्या तो संन्यासी विठ्ठलपंत. विठ्ठलपंताचे नाव ऐकताच महादेव सरसावून बसले व म्हणाले, त्याचे काय झाले विसोबा? सकाळी इकडेच येत होतो. मी माझ्या तंद्रीत चाललो होतो हे खरे, पण त्याला नीट रस्ता पाहून नको का चालायला? अहो मी तंद्रीत आहे असे पाहिले आणि मुद्दामच मला धडक दिली. मी धुळीत पडलो. माझी पगडी गडगडत गेली व धुळीत पडली. त्यानेही पडण्याचे नाटक केले. अहो म्हणून तर माझ्या आधी उठला, मला दंडाला धरून उठवले, पळत जाऊन माझी पगडी आणली, स्वतःच्या धोत्राने ती झाडली व माझ्या डोक्यावर ठेवली आणि वर मानभावीपणे हात जोडून समोर उभा राहिला. मला जेव्हा दिसले की हा संन्यासी विठ्ठलपंत आहे म्हणून, तेव्हा असा काही त्याला बोललो आहे म्हणताय. त्याच्या साऱ्या कुळाचा उद्धार केला. मला वाटले मी बोलल्यावर वाद घालेल, पण छे हो, माझी क्षमा मागितली. वर म्हणतो, तुमचे धोतर खराब झाले असेल तर धुवून देऊ का? मग मीच त्याला हाकलून दिले. म्हटले तोंड काळे कर येथून. तेव्हा खाली मान घालून मुकाट्याने निघून गेला. बरे केलेत विसोबा. अहो बरं काय झालं? या त्याच्या वागण्याने त्याचे वाभाडे काढण्याची माझी हौस भागली नाही ना. हां खरंच ती तुमची संधी उकली खरी. आतून सरस्वतीबाई या दोघांचे बोलणे ऐकत होत्या. पुरुषांच्या द्वेषाची पातळी किती खाली चालली आहे हे त्यांना कळून आले. आता हे इथेच थांबवले नाही तर अशा विचाराने त्या बाहेर आल्या व म्हणाल्या, काय हो, काय केले तुमचे त्या बिचाऱ्या विठ्ठलपंतांनी? झालेल्या चुकीचे तुम्ही प्रायश्चित्त दिलेत, समाजातून वाळीत टाकले, ते त्यांनी मान्य केले. ती बिचारी रुक्मिणी एवढे राजवाड्यासारखे घर सोडून गावाबाहेर झोपडीत राहते. घरात दुभत्या गायी असून पाण्याबरोबर भाकरी गिळते, तरीही बिचारी हसतमुख असते. कधी कोणाविषयी राग नाही की द्वेष नाही की कोणाविषयी अपशब्द नाही. तसेच विठ्ठलपंतांचा तुम्हाला धक्का लागला तर तुम्ही अध्वा तद्वा बोललात, पण त्या बिचाऱ्याने एका शब्दानेही प्रत्युत्तर दिले नाही, तरीही त्याच्यावर राग. हेच दुसऱ्या कोणा ब्राह्मणाबरोबर झाले असते तर आपण एवढे बोलला असता का? त्यांनी ते ऐकून घेतले असते का? हो, तुम्हाला एवढा त्यांचा पुळका कसला? अलंकापुरीत ते कोणा घरीही भिक्षा घेत नाहीत, पण मी म्हणते ते त्यांचे जीवन जगतात कसे बसे.
त्यात तुम्हाला त्यांचा द्वेष करायचे कारणच काय? असा कोणता अकारण द्वेष चांगला का? अहो अकारण का? संन्यास घेऊन संसारात पडले आणि धर्मभ्रष्ट केला आणि शिवाय पोरांचे लेंडार वाढून समाजात कीड पसरवून दिली ते? काय बाई हे बोलणे? अहो संन्यासातून संसारात आले ही चूक झाली. त्यासाठी तुम्ही ग्राह्मण्य केले, ते त्यांनी मान्य केले. पण संसार केला तर मुले होणारच. संसार करायचा नसता तर एवढ्या उठाठेवी कशाला केल्या असत्या त्यांनी? आणि त्यांची मुले म्हणजे कीड आहे का? विसोबाच्या लक्षात आले की प्रकरण भलत्याच मार्गाला लागले आहे. तेव्हा इथे बसून जास्त शोभा करून घेण्यात काही अर्थ नाही. तेव्हा सरस्वतीबाईंचे पुढचे बोलणे ऐकायचे टाळून विसोबा उठत म्हणाले, महादेव भट्ट, निघतो आम्ही. तुमच्या घरी आमचीही अशी व तुमचीही अशी शोभा होईल ही कल्पना मला नव्हती. जातो आम्ही. असे म्हणून विसोबा पायऱ्या उतरू लागले. विसोबा गेलेल्या वाटेकडे दोघेही पाहत होते. विसोबा गेल्यावर सरस्वतीबाई महादेवांकडे वळून म्हणाल्या, माझ्यासारख्या सिद्धेश्वराची सेवा करणाऱ्याने तरी असा कोणाचा द्वेष मत्सर करू नये म्हणून मी बोलले. महादेव भट्ट रागातच म्हणाले, अहो तुम्हा बायकांची अक्कल चुलीपुरतीच. तुम्हाला धर्माचे काय कळायचे? पण तुम्ही विसोबापुढे आमची ही जी फजिती केलीत ते बरे नाही केले. तुम्ही आज जा कशा? मी आज जाते, पण तुम्ही जे बोलत होता ते मला पटलेले नाही. तुम्ही जे बोलत होता हा खल कोणत्या धर्माचा होता हे न कळण्याइतकी मी काही वेडी नाही. असे बोलून सरस्वतीबाई आत निघून गेल्या. विसोबांनी येऊन दिवस खराब केला, वातावरण गढूळ केले याची महादेव भट्टांना जाणीव झाली. त्यांनी सुटकेचा एक श्वास सोडला व सुपारी कातरायला घेतली. महादेव भट्टांच्या घरी झालेली शोभा विसोबांच्या मनाला लागली होती. विठ्ठलपंतांची धडक हाच अपशकुन याला कारण असावा असे त्यांना वाटले. पण त्यांचे अंतर्मन मात्र या संबंधाला कबूल होईना. त्याच विचाराच्या तिरिमिरीत विसोबा स्वतःच्या घरच्या पायऱ्या चढत होते. तोच त्यांना सुशीलाबाईंच्या कडाडण्याचा आवाज ऐकू आला. ते दारातून झटकन आत गेले. तेव्हा त्यांना दिसले की त्यांची पत्नी मुलाला बोलतीये आणि मुलगा खाली मान घालून उभा आहे आणि ऐकतोय. गाढवा, एवढे पाठांतर करण्याचं तुला जड जाते होय? झोप येते? खायला मिळते ना 4 वेळा? त्या विठ्ठलपंतांची मुले पहा, तो निवृत्ती एवढासा पण काय धडाधड संस्कृत श्लोक स्तोत्रे म्हणतो. आणि तू एवढा मोठा घोडा झालास आणि साधे 4 श्लोक दिवसाकाठी पाठ होत नाहीत? हां हात आवरा, फार बोललात. सुशीलाबाईंनी मागे वळून पाहिले. विसोबा तोपर्यंत पायऱ्या चढून ओसरीवर आले होते. विसोबा तावातावाने म्हणाले, अहो कोणाचे उदाहरण देत आहे आपल्या मुलाला? त्या संन्याशाच्या मुलाचे? शिव शिव. अहो त्यांचे नाव घेतले तरी विटाळ होतो. विटाळ तुम्हाला होत असेल, मला नाही. त्यांची मुले म्हणजे नुसती रत्ने आहेत. बिचाऱ्यांना अतिशय कठीण दिवस काढावे लागतात. अहो रत्ने कसली? घाणीत पडलेली. काय उपयोग त्यांचा? रत्ने घाणीत पडत नाही तर मातीत पडत. मूळची शुद्ध व किंमतवानच असतात. धुवून घेतली की झाली शुद्ध. विसोबांना वाटले इथेही आपला पराभव झाला, पण काहीतरी बोललेच पाहिजे म्हणून ते म्हणाले, अहो रत्न एक वेळ धुवून घेता येईल, पण बुंदीचा लाडू पडला तर धुवून घेता येईल का? तो मातीतच जायचा ना. होय, मातीतच जायचा. आणि तुम्ही खाल्ल्याने काय सोने होणार आहे काय? तोही मळहून मातीतच जातो ना. पण मी म्हणते, एवढा द्वेष का विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल? त्यांनी संन्यास घेतला, त्यांनी संसारात प्रवेश केला. तुमचे काही बिघडते का? त्यांची मुले गुणवान आहेत ती आहेतच. तुम्ही नाही म्हणून ती थोडीच वाईट होणार आहेत. आता मात्र विसोबा फारच हादरले. आजचा दिवस काही ठीक नाही याची त्यांना खात्री झाली. आता मुकाट्याने दिवस काढावा, कोणाकडेही जाऊ नये हेच उत्तम असा विचार करून ते म्हणाले, बरोबर, फार झाली बडबड. आपलं ऐकून घ्यावं तर फारच होत आहे. आज जा आणि कामाला लागा आपल्या. आम्ही बघू मुलाचे काय करायचे ते. सुशीलाबाई आत निघून गेल्या. मुलगा खाली मान घालून पाठांतराला बसला व विसोबा स्वतःच्याच विचारात हरवून गेले. त्यांच्या मनात द्वंद्वाचे थैमान चालू होते. काय योग्य आणि काय अयोग्य याचा निश्चय होत नव्हता. म्हणून आड्याकडे लावलेले डोळे खाली येत नव्हते. इकडे काय झाले? विठ्ठलपंतांना धडक बसल्याने विठ्ठलपंतांना फारच शर्मिंदा झाल्यासारखे झाले. रस्त्याने जाताना समोर न बघता चालणे खरोखरीच चूक आहे. विसोबांच्या ठिकाणी कोणी एखादी स्त्री असती तर? आणि त्या विचाराने विठ्ठलपंतांच्या अंगावर काटा आला. आधीच आपल्याविषयी लोकात मत चांगले नाही आणि त्यातून अशी घटना घडली असती तर? त्यांनी मनाशी निश्चय केला की यापुढे असे घडता कामा नये. विठ्ठलपंतांनी मनोमन परमेश्वराचे
व तसेच विसोबांचे आभार मानले आणि झपाट्याने रस्ता मागे सारायला सुरुवात केली. भिक्षा मिळून परत घरी वेळेवर जायला हवे होते. पूर्वी रुक्मिणी एकटी होती, आता 3 मुलेही आहेत. त्यांना भूक आवरायची नाही. पण विठ्ठलपंतांच्या हेही लक्षात आले होते की मुले भुकेली असली तरी समजूतदार होती. समोर येईल तेवढेच खात होती. कधी त्यांनी आवडनिवड दाखवली नव्हती, का कधी काही कमी पडल्याचे जाणवू दिले नव्हते, का कधी कोणी कोणत्या वस्तूसाठी हट्टही केला नव्हता. खरंच मुलं गुणवान आहेत असे पुटपुटत विठ्ठलपंतांनी एका घरात प्रवेश केला. ओम भवती भिक्षां देही. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.